पत्रिका तर जुळतायत. हो 32 गुण जुळतायत. हो ना. एक नंबर. आता जमून टाका. लग्न कुठल्या पद्धतीने करायचं? आई म्हणजे आहो म्हणजे वैदिक की अगदी शास्त्रोक्त? आमचे सगळे विधी झाले पाहिजे. हो ना. ठीक आहे, शास्त्रोक्त पद्धतीने करूया. शास्त्रोक्त. बाई लग्नात तुमची माणसं किती राहतील? कसं आहे ना, आमच्या घरातलं बऱ्याच वर्षानंतर हे कार्य आहे, हो. त्याच्यामुळे आकडा थोडा जास्त आहे. किती? 150 ते 200 लोक असतीलच. आई 200? बर बर. मग त्याईले शर्ट पॅन्ट पीस, बायाले साडी गिडी आम्ही देऊ बरं. आता आमच्याकडची म्हणजे आमच्याकडची 500. 1000. हां तेच बोलून राहिली मी. एक 500 ते 1000. 1000 माणसं राहतील. अहो 1000? हो ना. 1000 माणसं? आमचं गाव फार छोटं आहे हो. एवढी माणसं नाही मावणार गावात. नागपुरात मावते. अहो नागपुरात लग्न? आम्ही तयारी कधी करायची? लग्न नागपूरलेच होईल. नाही आम्ही काय म्हणतो ते ठीक नीट आहे, ठीक आहे. लग्न नागपुरातच होईल. सही. मग ठरलं तर लग्न नागपूर आले. ताता मानपान तर पा बरं आमची 500 माणसं. 500 तर जवळचीच राहतात ना. मग त्याले प्रत्येकाले एक एक शर्ट पीस आणि बाया माणसाले एक एक साडी ब्लाऊज पीस तर द्यावंच लागून बाई. एवढं शक्य नाही आम्हाला. हा आता तेवढं तर करावंच लागेल ना. आता आम्ही पण देऊन राहिलो ना तुमच्या माणसाले. पण आमची फक्त 150 माणसं आहेत. त्याला आम्ही का करावं बा? हा तुम्ही बोलवा 2000 माणसं, आम्ही त्याची पण सोय करतो. हा हो ना. हे बघा आपण यावर एक तोडगा काढू. म्हणजे बघा तुमच्या माणसांचा खर्च आणि मानपान तुम्ही आणि आमच्या माणसांचा खर्च आणि मानपान आम्ही. हा एक नंबर. भाऊजी मला तर हे पटून राहिलं. काय ताई? हो मला बी पटते. हा हे पा मला दिसून राहिलं तुमचा हा खर्च होऊन राहिला फार, पण पोरीचं लग्न म्हणजे रीतिरिवाजाप्रमाणे सगळं करावं लागते. नाही, खर्च वगैरे आमचं आम्ही बघू. अब्जादाच दिसून राहिलं. पुढची गोष्ट, दोन्हीकडचा लग्नाचा खर्च तुम्हाला करावा लागेल. अहो हे जरा अतिच होतं हं तुमचं. असं नाही ना बोलू हो. परंपरा राहते ना ती. एक मिनिट, मी काही बोलू का प्लीज? किती आम्हाला हे काहीच मान्य नव्हतं. आम्हाला खरं तर कोर्टात लग्न करायचं होतं. आई, का बोलून राहिली पट्टी? अजू बोल ना तू काय? जरा गप्पा बसशील का? हे सगळं तुमच्याचसाठी चाललंय ना? हो मग अहो नाही तर एवढं जाचकाठी कोणी मान्य केले असतं का? नाही मी काय म्हणतो की शांतपणे आपण बोलूया का केतकीची आई? सांगा ना मग तुमच्या पोरीले. मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, एवढं साधं कळत नाही ले. हा वाद आता वेगळ्या दिशेला चाललाय. हा तेच तर म्हणून राहिलो मी. काय संस्कार केले पोरीवर ते दिसूनच राहिले आम्हाला. माझ्या मुलीचे संस्कार काढण्याची काही एक गरज नाहीये. तुमच्यावर काय संस्कार झालेत ना तर दिसतंय आम्हाला. दोन्हीकडचा खर्च म्हणजे तुम्ही फुकट येणार आणि मुलाच्या लग्नाचा खर्चही करणार नाही. वा. हे पाय बाई, तोंड सांभाळून बोल बरं. घरी आलेल्या पै पाहुण्यांशी असंच वागायची पद्धत आहे का तुमच्या कोकणात? इथे कोकणाचा काय संबंध? आम्ही वराडी लोकांबद्दल काही बोललोय का? मी तुम्हाला फायनल सांगून राहिलो. आम्ही बोलून राहिलो ते तुम्हाला मान्य आहे का नाही? अज्जू तू हे लग्न नाही हो. इथे लई झगडे झाले. ऐक तुमच्या या आमचा आजी आम्हाला अरे, जड होऊन राहिला असं वाटून राहिलं का तुला? अरे, याला चोराच्या उलट्या